कोलदंडा कसा घालतात मामा तर नक्की स्वतःलाच पूर्ण कोलदंडा व्हिडिओ घालून पहा ठेवतात. आणि तुम्हाला पण समजेल कसा घालतात तो. असा असतो कोलदंडा. कोलदंडा. सवय ना तर मग काय येडवणी करते. हाय गाईज, सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय आणि सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली रोहित भाऊने सांगितलेलं की गावी गेल्यानंतर कोलदंडा कसा घालतात, तर मामाने स्वतःनीच त्यांच्या हातानेच ते घालणार आहेत. कारण की मुलं सगळे म्हणतात आम्हाला नकोय, आम्हाला नकोय. सगळे मुलं घाबरल्यात आणि बोलतात नकोय आम्हाला, आम्हाला नाही बांधायचं. तर मामा बोलले मी स्वतःलाच बांधून दाखवतो. तर मामा आलेले आहेत आता. तर मामा सगळ्यांना कोलदंडा कसा घालतात ते दाखवलेलं आहे मामाने. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोलदंडा कसा घालतात ते सांग बघा. तर मामा आता थोड्याच वेळात कोलदंडा घालून दाखवणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की. आणि रोहित दादाची ख्वाहिश होती की त्यांनी कोलदंडा कसा घालतात ते ॲक्च्युली आपल्याला पण माहीत नव्हतं, पण त्यांनी मामांनी पण कोलदंडा भारी घालून दाखवला. सगळ्यांनी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा, जेणेकरून तुमच्या सगळ्यांना समजलं पाहिजे की कोलदंडा कसा घालतात आणि किती अवघड असतं ते कोलदंडा घालायचं. आणि दुसरी एक गोष्ट, गायची धार किंवा दूध कसे काढतात तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. आणि खरंच गावी गाईचं दूध आपण किती फ्रेश आणि किती छान लागतं खायला. आपण जे दूध असतं ते आपण घरी पॅकेटमधले खातो, पण इकडे फ्रेश गाईचं ताजं आणि खूप छान असं दूध असतं ते. आणि खरंच खाण्यासाठी तर अप्रतिम लागतं. हां, आणि मुलांसाठी तर खूप छान गाईचं दूध. तर मुलांसाठीच मेन त्यांनी पण गाय मोठी केली. लहानाची छोटी होती, लहानाची मोठी केली. आणि पाय बी मारते, शेपूट मारते, त्यामुळे पायीन ते बांधून दूध काढतात. तर नक्की सगळा व्हिडिओ तुम्ही सगळा ध्यान देऊन बघा. तर ॲक्च्युली हा आमचा एन्जॉय करा गावचा दुसरा दिवस आजचा, आणि हा दुसरा ब्लॉग आजचा घरातून निघाल्यापासून. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटतोय. आणि आमचं छोटंसं गाव आहे ते कसं वाटतंय. तर गावामध्ये पण एखादा व्हिडिओ काढेन मी. तर आमचं छोटंसं गाव आहे मामाचं. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणखी आता मामा कोलदंडा बांधून दाखविणार आहेत सगळ्यांना. काय काय 10 मिनिटात बांधतो मी. हा, तर मामा बांधून दाखविणार आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट नक्की करा बरोबर आहे का नाही. 10 मिनिटात बांधतो लगेच. हा, कोलदंडाचे बी आपण फोटो काढू, व्हिडिओ काढू. हा, नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटतोय ते कमेंट मध्ये सांगा. कोणाला म्हणतेस व्हिडिओ काढते ती मग शेसनाला का जाय ना तिकडे. बरोबर. हे बघा मामा स्वतःलाच कोलदंडा घालून ठेवतात. हे बघा असा असतो कोलदंडा. उठ उठ उठ, ही माग तिची कोर बसली त्या माग. तर ह्या प्रकारे असा कोलदंडा घालतात. चेहऱ्याला बांधायची आता तसं. सर 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 घे लवकर. असतो कोलदंडा उठता येत नाही. तिला इडवे काढायचं आहे. पापा हो, असं झालं बाई. रशी ती गळ्यातली दिसा नाही ना. पण हा, गळ्यातली रशी दिसा नाही. गळ्यामध्ये पण रशी बांधली आणि खूप अवघड आहे बाबा हे. हाताला बांधून गळ्यात अडकायचं होतं. मामा या गोल्याला बांधायचे, चेहऱ्याला बांधा. चला मामा करू का बंद आता. असंच असतं ना. मामाने सोडायला लागल्यात मामा. आणि मामाने खूप मेहनत केली. हे कोलदंडा स्वतःलाच घातलाय कारण की मुलं नको बोलत होते. त्याच्यामुळे मामा बोलले की मीच स्वतःला घालतो, तुला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून. त्याच्यामुळे मामाने व्हिडिओ बनवायसाठी माझ्यासाठी हा व्हिडिओ काढला. धन्यवाद मामा. तिकडे सुधांबर आहे मला लय चेंज माझ्या मका गोळा करायचं. मामा थंबनेल ठेवाय दांदा घेऊन बरं.
बारावड्यासाठी आणला. असं असं खांद्यावर ठेवा ना. खांद्यावर दांडा ठेवा. हे बघा कोंडांना घालायसाठी मामाने दांडा घेऊन आलते. किती झाले आता मामी येते का. हाय, कशा आहात सगळेजण. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झाली आणि ऊन सुद्धा पडेल आहे सकाळचं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात सगळेजण. धम्म सकाळ. आणि मामीन ते पण आता गाईचं दूध काढणार आहेत. तर आपण बघू मामी कशात गाईचं दूध काढतात. चला आता आपण गायकडे जाऊया. आणि तर थोड्याच वेळात मामी गायचं दूधसुद्धा काढणार आहेत. इकडं गाय उभा आहे. हे बघा मामीच त्यांच्या घराचं काम पण चालू आहे. मामाच्या घराचं काम चालू आहे ही. चला आता आपण गायला बघू. आणि गायचं दूध काढणार आहेत आता मामी. बऱ्याच गाया होत्या पण सगळ्या गाया ऐकल्यात. आपली एकच गाय ठेवली ही. लहानपणीपासून ही सांभाळी मामीन त्यांनी. गाईचं बकऱ्या पण आहेत. छोटे छोटे बकरे आहेत मस्त. तर आता गाईचं दूध कसे काढतात आणि ते बघू आपण लगेच. ला 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 ला. मागचे पाय एवढे आहेत ना. पण गरीब आहे ना गाय. गाय ते बारकी सांभाळली ना. हा लहानपणीपासून येतच आहे. पण तिला सवय ना. मग गाय येडवणी करते. हे चांगलं केलं तिकडून खायला. हा कांदा नव्हती हे देतोय. त्यात कांदा होता. गावरान कांदा इथं होता. मग कांद्यासाठीच मेन केलं तर. हा मधली जाळी कांद्यावर निसटायची होती. हा आता दूध कमी झाले पहिल्यापेक्षा आहे ना. एवढी बादली निघायची एका टायमाला. आता फार 2 लिटरवर आली ती. हा पण आता बरेच दिवस झाले ना म्हणून. मग तिला किती 10 महिने. जे तिला नाही काढलं फक्त मामीला काढे. तिथे नवऱ्याला पटते का नाही. काय काय धमाल होणार आहे ते पण दाखवणार आहे. तोपर्यंत आम्ही घेतो रजा. चला जय भीम. नमो धन्यवाद. बुद्धाय, पूर्ण जय व्हिडिओ शिवराय. बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.